सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। आपल्यासह मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला। सांगलीत आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात रोहित पाटील बोलत होते। अनेक मुंग्या गिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसंच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणाले। ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलंच पाहिजे। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील 69 पैकी 60 जागांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आम्ही खेचून आणली आहे असं रोहित पाटील म्हणाले। अनेक मुंग्या मिळून नागाला असं पळवून लावू शकतात तसं राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज आहे। आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी जयंत पाटील यांना जिल्ह्यात कसं राहता येईल हा आग्रह करता कामा नये। ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलंच पाहिजे असं रोहित पाटील म्हणाले। एखाद्या नगरपंचायतीची किंवा महानगरपालिकेची शहरापूर्वी निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याची निवडणूक असणार आहे। आजपर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आता सांगलीला महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसून येत असल्याचं पाटील म्हणाले। सांगली जिल्ह्याला आता अजिबात महत्त्व नाही असं रोहित पाटील म्हणाले। कोणतंही काम करताना नेत्यांना कमीपणा घेण्याची गरज नाही। पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचं रोहित पाटील म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पहिली बैठक आज सांगलीत पार पडतीये। या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मागे झालेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवडले गेले होते। पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते। विधानसभा निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश तसेच पक्षात पडलेली फूट या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।